आमरसाची चौथी वाटी आहे, मी संपवली. आमरसासोबत कुरडई खाण्याची मजा काही वेगळीच असते. देवगड आला, देवगड. अरे दुपारचे जवळपास 1-2 झालेले आहेत आणि मी आत्ता वाकडमध्ये आहे. एकदम वाकड मिलेनियम मॉल जो आहे त्याच्या ऑपोजिट साईडला आहे आणि दुपारचा टाईम म्हटला म्हणजे जेवाचा होतो आणि आत्ता सीझन चालू आहे मँगोचा सीझन म्हटलं की सगळीकडे आमरस थाळी असतेच. तर मी आत्ता आलो आहे स्वामी सात्विक म्हणून आहे वाकडमध्ये. त्यांची ब्रँच चिंचवडमध्ये पण आहे. तर वाकडमधल्या ब्रँचला आलो आहे आणि तिथे आहे आमरस थाळी मिळते अशी जबरदस्त. मी म्हटलं आता आमरस थाळीची पण टेस्ट करावी आणि पुण्यात बऱ्याच आमरस थाळी आहे तर ते पण टेस्ट करूया. पण आता इथे आमरस थाळी कशी लागते ते बघूया, कारण का बरीच रील मी आता बघत होतो. चला तर ॲक्च्युली हे यांचा मेनू आहे. हापूस आंबा महोत्सव 2024 आता चालू झालेलं. शाही आमरस थाळी आहे, स्पेशल आमरस थाळी आहे, आमरस शेवई आहे, हापूस आमरस पुरी लिमिटेड आहे, हापूस आंबाखंड पुरी आहे आणि बाकी अजून डेझर्ट पण आहे बघा. अस्सल हापूस आमरस लहान वाटी. मेनू कार्ड आहे बघा, थोडंसं हलकं फुलकं पोटभर जेवण. हे छान मेनू कार्ड आहे. बऱ्याच गोष्टी आहे ना सात्विक आहे. वांगी मसाला आहे थाळी, पनीर मसाला थाळी आहे, शेव काजू मसाला थाळी, सात्विक स्पेशल थाळी आहे. इकडे गोल्डन पण 3 मित्र इथं बसलेलो आहे आणि आमच्यात चालू झालं आहे की कुठली थाळी घ्यायची. मी तर शाही आमरस थाळी करणार आहे आणि यांचं माहिती नाही मला काय. तुम्ही कुठली थाळी करणार आहे? आमरस थाळी, कारण सीझनच तो आहे त्यामुळे आमरस थाळी कोणी खाल्ल्याशिवाय चुकणार नाही. तर आमरस म्हणजे आमरस असतो आणि आमरस सगळ्यांचाच आवडतीचा आहे. तो घरी असो की मग एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन आमरस थाळी खाण्याचा योगायोग असो, तो काही वेगळाच असतो. चला तर बघूया आता आमरस थाळी येते. देवगड आला, देवगड देवगड देवगड. अरे मित्रांनो, आता हे 2 मित्र बसलेले आहेत. यार फुल मी जडवणार आहे कारण का यांनी चपाती खायची होती आणि त्यांनी बघूनच तोंड जरा हिरमूत झालेला. कारण का कसं आहे माहिती आहे का, तो सीझन असला ना त्या सीझनमध्ये त्या पदार्थांचा आस्वाद घेतला पाहिजे. त्यांनी आता आमरस थाळी मागवली नाही आणि मी मागवली आमरस थाळी. तुमचं काय म्हणणं आहे? मी आमरस थाळी एन्जॉय करतो. जवळपास एवढी गर्दी आहे. दुपारचे 2 वाजले आहेत. मित्रांनो, स्पेशल आमरस थाळी आली. थाळीमध्ये बघा, इथे आमरस आहे, बटाट्याची भाजी आहे, पुऱ्या आहे. पुऱ्याची संख्या 1 2 3 4 5 6 पुऱ्या आहेत. परत कोशिंबीर आहे. परत अजून काय आहे, कुरडई आहे आणि राईस आहे, मसाला राईस. अशी थाळी आहे. आता मी खातो आणि तुम्हाला सांगतो आमरस कसा टेस्टी आहे. आमरस टेस्टीच असायला पाहिजे कारण का असा भारी दिसतोय ना, जबरदस्त. हे आमरस थाळी स्वामी सात्विक यांची आणि मी असं रँडमली आलो. दुपारचे 2-3 वाजलेले आणि इथं 2 मित्र पण होते, ते पण जेवलेले. आमरसासोबत कुरडई खाण्याची मजा काही वेगळीच असते. आमरस एकदम अप्रतिम आहे कारण का ती टेस्ट लागते ना, ती घरचीच टेस्ट लागते. जसा घरी आमरस बनवतोय आपण. पुरीची टेस्ट करतो.
पुरी आणि आमरस याचं कॉम्बिनेशन जबरदस्त असतं, एकदम वेगळीच मजा येते. पुरीच पण आमरस खायची. आता स्वामी सात्विक यांची ब्रँच ही पिंपरी चिंचवडमध्ये पण आहे, एकदम एल्प्रो मॉलच्या अपोजिटला. तिथं पण यांचे छान असे खानदेशी टाईप पदार्थ मिळतात, मसाला भात, चपाती भाजी. आणि मी म्हटलं बरेच दिवस झाले इकडे आलो नव्हतो वाकडला, ते पण म्हटलं की जाऊन एकदा स्वामी सात्विकला भेट द्या. आणि आता आमरस सीझन चालू आहे, त्यांची आमरस थाळी टेस्ट करण्यासाठी आलो. आणि आमरस थाळी अप्रतिम आहे. आता आमरस बऱ्याच ठिकाणी आला, बऱ्याच ठिकाणी अशी आमरसाची चव येत नाही, पण इथे आमरसाची चव आहे ना जबरदस्त आहे. तर मटकीची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, अजून पुरी आणि बटाट्याची भाजी पण जबरदस्त लागते. त्यांचे बरेच असे पदार्थ आहे की टेस्टी आहे खायला. तुम्हाला मी मेनू कार्ड दाखवलं असेल. मित्रांनो काय झालंय, पुऱ्या संपलेल्या, राईस संपवला आणि आमरस राहिलेला. म्हटलं त्याला आता परत पुऱ्या आण, कारण बटाट्याची भाजी आणि पुरीचा मेळ पण एकदम जबरदस्त असतो. आणि आमरस राहिलेला सीझन आहे, आमरस नाही खाल्ला तर तो येऊन काय करणार आहे. उन्हाळ्यामध्ये आमरस खायलाच पाहिजे. आणि पुरी आणि मस्तपैकी आमरस सोबत. चिंचवड शाखेला एक मित्र असतो, तो एक दिवस म्हटला होता मला की आमच्या वाकड शाखेला पण भेट दे. आणि आज रॅन्डमली आलेलो आहे, त्याला सॉरी म्हणतो कारण का मी रॅन्डमली 2 वाजता आलेलो आहे. तर त्याच्यावर बोलूया. काय म्हणतो बोला. नमस्कार मित्रांनो, आपले आउटलेट आहे चिंचवडला, तिथे सरांनी व्हिजिट केलं होतं. थोडंसं हलकं फुलकं व्हेजमध्ये थाळी वगैरे सिस्टम होती. आता सर आपल्या आउटलेट शाखा क्रमांक 2 नंबर स्वामी सात्विक वाकड क्रिस्टन प्रो लाईफ फेज 3 इथं आपलं लोकेशन आहे, तिथे व्हिजिट केलं आहे. सरांना विचारा क्वांटिटी, क्वालिटी आणि आपली आमरस थाळी आणि इथली गरमी आणि इथलं वातावरण. आमरस उत्तम आहे, पुऱ्या पण उत्तम आहे, बटाट्याची भाजी आमरस याचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहे. गरमी तर तुम्हाला माहीत आहे, उन्हाळा म्हटला जवळपास एप्रिल चालू आहे आणि गरमी तर असणारच आहे. थोडा लोकेशन जरा थोडं बाहेर असल्यामुळे ते गरमी होणारच आहे. आणि सगळे पदार्थ जबरदस्त आहे. अजून दुसरे पण पदार्थ तुम्ही त्यांचे टेस्ट करू शकता. अशी खानदेशी टाईप आहे, मसाले भात आहे, परत वरण भात आहे, परत व्हेज डाळभाटी आहे खानदेशी, चपाती भाजी आहे, कोथिंबीर वडी. हां, मेन म्हणजे कोथिंबीर वडी यांची जबरदस्त लागते. कारण का बरेच जण सांगते आणि मी चिंचवडला पण तिथे ट्राय केलेली आहे. सगळे पदार्थ उत्तम आहे. आणि आता आमरसचा सीझन चालू आहे, आता आमरस थाळी आणि आमरस थाळीमध्ये बरेच 2-3 व्हेरायटी आहे, तसे तुम्ही घेऊ शकता. नक्की या, नक्की आपल्या शॉपला व्हिजिट करा. घरगुती जेवण आहे, कुठलाही प्रॉब्लेम जेवणामध्ये येणार नाही. आणि मेन म्हणजे आपला हापूस आंबा, देवगडचा हापूस आंबा असतो, त्यामध्ये आपण पावडर वगैरे काही मिक्स करत नाही. एक्झॅक्ट प्रॉपरली घरात येऊन तुम्हाला सगळे मसाले वगैरे दिले जातील, जेवण वगैरे सगळं घरगुती आहे. असाच सपोर्ट करत राहा. टीम स्वामी सात्विक. थँक्यू. ते बघा ते आमरसवाले आहेत, एवढा आमरस मागितला त्यांनी, आता ते ऑफिसमध्ये जाऊन गार झोपणार आहेत. आता झोप येते. आमरसाची 4थी वाटी आहे, मी संपवली. अप्रतिम आहे आमरस. जे हे कपल बसलेलं दिसतं ना, हे आलं खेड शिवापूरहून एका रील मुळे आमरस थाळी घ्यायला 70 किलोमीटरवरून. मित्रांनो, आंब्याची पेटी तुम्ही बघितली असेल, वर देवगड आंबा आलेला आहे. मस्तपैकी देवगड आंब्याचा जबरदस्त आमरस असतो आणि मज्जा आली थाळी करून. मी तर जवळपास 6-7 पुऱ्या संपल्या आणि 4 ते 5 मी आमरस वाटे संपवलेले आहे. आणि जबरदस्त मजा आली, कारण का देवगड आंब्याचा तो वेगळाच फील येतो खाण्याचा. आणि सीझनमधील स्वामी सात्विक यांचा पहिला आमरस मी टेस्ट केला आणि जबरदस्त. आता फक्त सुरुवात झाली आहे
आणि बरंच आमरस थाळी आपण एन्जॉय करूया. इथे मित्रांनो स्वामी सात्विक आत्ताच आमरस थाळी संपवली आणि गाडीमध्ये आहे ना हापूस आंबा आलेला आहे बघा. हा आहे बघा हापूस आंबा, असा स्मेल यायला लागलाय बघा. काय म्हणता, देता का विकत? विकतसाठी नाही, हा फक्त रससाठी आम्हाला. वाकडमध्ये नक्की या, कारण का स्पेशल देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याचा तुम्हाला टेस्ट घ्यायला मिळेल. यांचे आमरस थाळी व्यतिरिक्त अजून दुसरे पण मेनू आहे एकदम खानदेशी स्टाईल, आणि सीझन असल्यामुळे ते आमरस थाळी तुम्ही चुकूच नका. तर नाही इतरही पदार्थ आहेच, आणि तेपर्यंत खात राहा, हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. आमरस थाळीचा सीझन चालू झाला आहे आणि अजून पण बऱ्याच आमरस थाळी मी एक्सप्लोअर करणार आहे, त्यासाठी फॉलो करायला विसरू नका. तर भेटूया अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये, कुठेतरी खादाड भटकंती करत अशीच आमरस थाळी टेस्ट करत. त्यातपर्यंत खात राहा, हसत राहा आणि नवीन नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा.